मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू आहे। 6 जुलै रोजी सुरू झालेली ही शांतता रॅली आज ऐतिहासिक राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये दाखल झालेली आहे। आपण या ठिकाणी बघू शकता की मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी आज या छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल झालेले आहे। अभिवादन जरांगे पाटील आता त्यांना करत आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोठा उत्साह जो आहे तो मराठा समाज बांधवांचा या ठिकाणी दिसून येत आहे। ठिकठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत जे आहे ते जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी असेल त्यानंतर क्रेनच्या सहाय्यातून या ठिकाणी त्यांच्यावर हार आता काही ठिकाणी घालण्यात सुद्धा आलेले आहे। आपण या ठिकाणी जर बघितलं तर मोठा उत्साह मराठा समाज बांधवांमध्ये आपल्याला दिसून येतोय। सध्या मी छत्रपती संभाजीनगर शहरातील चिकलठाणा परिसरात ही रॅली सुरू आहे आणि ही रॅली आता या रॅलीचा समारोप जो आहे तो क्रांती चौकात होणार आहे। आपण जर या ठिकाणची ही दृश्य बघितली तर मोठ्या संख्येनं प्रचंड प्रमाणात जो आनंद आहे तो मराठा समाजाचे काही बांधव या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। स्वतः मनोज जरांगे पाटील आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू। पाटील, साम टीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे। आज रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळतोय, काय सांगाल साम टीव्ही? हा मराठा समाजाचा आक्रोश आहे। फक्त सरकारला मी एवढंच सांगतो की तुम्ही जर तुमच्या घरातली आई बहीण ह्या तिला आम्ही आई बहीण मानतो, आम्ही गोरगरीब मराठी तिला तिच्या पाया पडतो। ती जर घराच्या बाहेर निघाले तुम्हाला एखाद्या मागणीसाठी किती वेदना होती, आम्हाला किती वेदना होत असताना आमच्या लाखांना माता मावल्या आज घराच्या बाहेर आहे। त्यामुळं सरकारनं समजून घेणं खूप गरजेचं आहे की आपण जर या ठिकाणी बघितलं तर ठिकठिकाणी शाळकरी विद्यार्थी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत करतायत। मोठा प्रचंड प्रमाणात उत्साह जो आहे तो काही महिला भगिनी या ठिकाणी आता त्यांचं ऑक्शन सुद्धा करण्यासाठी या ठिकाणी येत आहे। आपण जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील हे स्वतः आता अभिवादन करताय। प्रचंड जल्लोष या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात होताना आपल्याला दिसतोय। काही महिला भगिनींच्या हस्ते आता त्यांचं ऑक्शन या ठिकाणी करण्यात येणार आहे। जर आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती चिकलठाणा परिसरामध्ये झालेली आहे आणि या रॅलीमध्ये जरांगे पाटलांचं हार घालून या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे। जेसीबीच्या माध्यमातून थोड्याच वेळात त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे। जर आपण या ठिकाणी बघितलं तर मोठ्या प्रमाणात समाज बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। 6 जुलैपासून सुरू झालेल्या या रॅलीची आज छत्रपती संभाजीनगरात समारोप होणार आहे। हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, जालना आणि आज या ठिकाणी ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर शहरात ही रॅली दाखल झालेली आहे। तर आपण या ठिकाणी बघितलं तर मोठ्या आतुरतेने जरांगे पाटील यांची वाट मराठा समाज बांधव बघत होते आणि जर हा जल्लोष जर आपण बघितला तर प्रचंड मोठ्या प्रमाणात जरांगे पाटील यांच्यावर निस्वार्थ प्रेम करणारे हे समाज बांधव आज चिकलठाण्यामध्ये एकवटलेले आहे। जरांगे पाटील सुद्धा त्यांना हात उंचावून अभिवादन करताना दिसत आहे। शाळकरी विद्यार्थी या ठिकाणी आहे, हातामध्ये भगवे ध्वज घेऊन या ठिकाणी अनेक मराठा समाजाचे तरुण जे आहेत ते या ठिकाणी आनंद व्यक्त करताना दिसत आहे। जेसीबीच्या माध्यमातून जरांगे पाटील यांच्यावरती पुष्पवृष्टी करण्यात येत आहे। क्रेनच्या माध्यमातून हार घालून त्यांचं ठिकठिकाणी आज स्वागत करण्यात येत आहे। आज रॅलीचा समारोप हा छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये होतोय। आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रमाणात मराठा समाजाचा जो जनसागर आहे तो छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये उसळलेला आहे। ठिकठिकाणी जरांगे पाटील यांचं स्वागत जे आहे ते करण्यात येत आहे। जरांगे पाटील सुद्धा समाज बांधवांना हात उंचावून अभिवादन करतायत। स्वतः जरांगे पाटील या ठिकाणी समाज बांधवांना हात उंचावून अभिवादन करताना दिसत आहे। आपल्यासोबत जरांगे पाटील स्वतः आहे। साम टीव्हीच्या माध्यमातून आपण ही दृश्य बघू शकता की प्रचंड प्रमाणात गर्दी जी आहे ती छत्रपती संभाजीनगरमध्ये आज झालेली आहे आणि या ठिकाणी मोठ्या संख्येनं समाज बांधवांनी गर्दी केलेली आहे। ठिकठिकाणी जरांगे पाटील यांचं स्वागत जे आहे ते समाज बांधवांच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे। आपण जर बघितलं तर लहान थोरांपासून तर मोठ्या व्यक्तीपर्यंत सर्व जी जनता आहे ती मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आज आतुरतेने वाट पाहत होती आणि आज अखेर तो संभाजीनगर शहरामध्ये क्षण आलेला आहे आणि जरांगे पाटील यांचं स्वागत जे आहे ते जल्लोषामध्ये करण्यात येत आहे। आपण जर ही दृश्य बघितली तर हातामध्ये ध्वज घेऊन या ठिकाणी स्वागत देखील जरांगे पाटलांचं या ठिकाणी करण्यात येत आहे। स्वतः जरांगे पाटील आपल्यासोबत आहेत। पाटील, खरं तर आज तुमच्या रॅलीचा या ऐतिहासिक संभाजीनगर शहरामध्ये समारोप होतोय आणि अल्टिमेटम तुमचा आज संध्याकाळी संपतोय। काय तुमचं सरकारशी बोलणं वगैरे काही आलंय का?
बोलणं फिरणं काही नाही झालेलं. बोलणं फिरणं काही झालेलं नाही. त्यांना देणं घेणं नाही. त्यांच्या घरातली तेवढी आई बहीण आहे. ह्या माझ्या लाखानं आलेल्या माता मावल्या त्या सगळ्या त्या रस्त्यानं उभा राहिल्या. स्वतःचे बारीक बारीक बघा त्या बांधवाच्या डोक्यावरती किती बारीक लेकरू आहे. ते बघा लेकरू काय आहे, कशाला आलेत ते कशाला आलेत, कशाला आलेत ते कशाला आलेत. लाज वाटत नाही का सरकारला? लाज वाटत नाही? तुमची आई बहीण जर घराच्या बाहेर आली तर काय होईल? काय लेकरू आहे ते? किती काय वय आहे त्याचं? काय वय आहे त्याचं? लाजा वाटत नाही त्यांना? तुमच्या घरातला आल्यावर तुम्हाला किती त्रास होईल? तुम्हाला किती त्रास होईल? तुम्हाला किती त्रास होईल? किती त्रास होईल? किती? जर आपण या ठिकाणी बघितलं तर दोन चिमुरड्या या ठिकाणी लहान आलेल्या आहेत आणि जरांगे पाटील यांनी त्यांना आता हातामध्ये घेतलेला आहे आणि आत्ताच या ठिकाणी सरकारवर सुद्धा त्यांनी हल्लाबोल चढवलेला आहे. जरांगे पाटील यांचं ठिकठिकाणी स्वागत जे आहे ते छत्रपती संभाजीनगर या ऐतिहासिक लेकरं दिसणं सरकारला गरजेचं आहे. ते कशाला आलेत? माता मावल्या एवढे लेकरं घेऊन आलेत तळावरती. ते लेकरं रडतेत, आरडतेत, ओरडतेत. याला थंडी, याला पाऊस असेल, मुसळधार पाऊस असेल. काय याच्या आईनं काय विचार केला का की याच्या भविष्यासाठी ही माता माऊली इथं उभा राहिली? तुमची आई बहीण जर रस्त्यावर उभा राहिली तुम्हाला किती वेदना होत्या? तुम्ही दुसऱ्याच्या आईला, लेकराला आई बहीण मानत नाहीत का? तुम्हाला हे आक्रोश कळत नाही का की एवढे लेकरं मुसळधार पाऊस इथं मोगापर्यंत सुरू होता? त्याच्यासाठी काय आमच्या वेदना आहेत याची लाज वाटत नाही का थोडी पण सरकारला? तर आपण या ठिकाणी बघितलं की सरकारला आमच्या वेदना काय. सरकार जर वागणार असलं मराठा समाजाबरोबर तर त्याला काहीच अर्थ नाही. आम्हीच मोठं केलंय भाजपच्या मंत्र्यांना, आमदारांना आम्हीच मोठं केलंय, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या सगळ्या लोकांना. हे काय चाललंय? हे सरकारचं वागणं सुपडा साफ करून टाकूत आम्ही तुमच्या 228. तर या ठिकाणी जरांगे पाटील यांनी हल्लाबोल या ठिकाणी केलेला आहे. सरकारचा सुपडा साफ करून टाकू. शिवसेना असेल, अनेक पक्षांचे नेते आमच्या जीवावरती मोठे झालेले आहे असा हल्लाबोल त्या ठिकाणी जरांगे पाटील यांनी नुकताच साम टीव्हीशी बातचीत करताना केलेला आहे. आपण या ठिकाणी जर दृश्य बघितली तर मोठ्या संख्येने महिला, लहान मुलं, चिमुकल्या विद्यार्थिनी या ठिकाणी जरांगे पाटील यांचं स्वागत करण्यासाठी आज या ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये दाखल झालेले आहेत. पाटील, खरं तर आज तुमची डेडलाईन जी आहे ती संपणार आहे. काय नंतर यानंतरची भूमिका काय तुम्ही स्पष्ट करणार? आता हे बघा, आपल्या कॅमेरामॅनला सांगतोय किती बारीक लेकरू आहे. ही आई बहीण कशाला घेऊन आली इथं? कशासाठी आली? तर आपण या ठिकाणी बघितलं ती प्रचंड प्रमाणात गर्दी झालेली आहे. जरांगे पाटील काय वय असणार आहे? ती आई कशाला आली इथं? तिला वाटतंय ना दुसऱ्याच्या लेकरात छगन भुजबळला सुद्धा लाज वाटली पाहिजे की स्वतःचे लेकरं मोठं करताना काय तुला कसं ही व्हायला? आमच्या लेकरांच्या किती वेदना असतात. की आई बहिणी, तुझी आई बहीण बघत नाही का तू? फडणवीस साहेबांना त्यांच्या आई बहिणीची आई बहीण दिसत नाही का आमची? ही रस्त्यावर उतरली, लाखाच्या संख्येने उतरली कशाला? न्याय मिळावा म्हणूनच ना आमच्या लेकराला. इतकं निर्दयी सरकार. अरे तुम्ही राजा आहेत, तुम्ही आज राजा आहेत. राजाला दया आली पाहिजे. लाखानं माता मावल्या जर इथं एकत्र आल्या असतील, बरं खरं तर तुम्ही माता मावल्या जर इथं एकत्र आल्या असतील तर त्यांना न्याय दिला पाहिजे. त्यांचं म्हणणं काय ऐकून घेतलं पाहिजे. नुसतं एकट्या छगन भुजबळचं ऐकून उभ्या राज्यात तुमचा पक्ष तर संपून जाईल पण एकही येणार नाही. खरं तर तुम्ही सरकार असं सांगत होते की तुम्ही स्वतः सांगत होते की आता या ठिकाणी जरांगे पाटील यांचं स्वागत जे आहे ते मोठ्या प्रमाणात जल्लोषात करण्यात येत आहे. पाटील, तुम्ही वारंवार सांगत होते की सरकारला आता यानंतर सुट्टी नाही. आता तुम्ही यानंतर आज तुमची डेडलाईन संपल्यावर वेळ वाढवून देणार का? नाही, वेळ वाढवायचा आणि द्यायचा काही संबंध नाही. तसं नको लोटू, माणसं पडतील. वेळ वाढून द्यायचा विषयच नाही. शंभूराजे साहेबांवरती विश्वास ठेवला. आजचा दिवस रात्र त्यांच्याकडे आहे, ते करतील. पुन्हा एकदा शिंदे साहेबांवरती, फडणवीस साहेबांवरती मराठ्यांनी विश्वास ठेवला. बघू ते काय करतायत. आम्ही राज्याचा आमचा आणखीन दौरा राहिला. मराठा समाज लाखोच्या संख्येने उसळला आहे. छत्रपती संभाजीनगरमधल्या मराठ्यांचे मनापासून आभार आणि कौतुक मानतो की बाप बादरांनो, शोभला तर आज जातीचं नाव काढलंय तुम्ही. वा, असेच एकजूट राहा. पक्षाला, नेत्याला बाप नाही मानायचं, आपल्या जातीला बाप मानायचं. मानलं तुम्हाला नोकऱ्याला रजा दिल्या तुम्ही, व्यवसाय बंद केले, शेतीचे कामं तुम्ही बंद केले. वा रे मराठी, गर्व वाटतोय आज
या मराठ्यांचा मला, आणि तुमच्यासाठी मी जीव द्यायला तयार आहे. तुमचं लेकरं मोठं करण्यासाठी मी हटत नाही. असल्याच्या 100 पिढ्या विरोधात येऊ द्या तरी मी हटत नाही. तुम्हाला तुमच्या लेकराला न्याय दिल्याशिवाय मी नाही गप्प बसत. तुम्ही काळजी करू नका मायबाप मराठ्यांनो, पण एकजूट अशीच राहू द्या. वा, छत्रपती संभाजीनगरच्या मराठ्यांनी महाराष्ट्रासाठी दंड ठोपटले. महाराष्ट्रातला मराठा मोठा व्हावा म्हणून तुम्ही कंबर कसली आणि ताकदीनं माझ्या पाठीशी उभा राहिलात. त्याबद्दल हे तुमचं मनोज जरांगे लेकरूसुद्धा तुमची ताकद थोडीसुद्धा वायाला जाऊन देणार नाही, तुमचं योगदान वायाला जाऊ देणार नाही. आणि ही माझ्या मराठ्यांनाही खात्री. बरं झालं माझ्या मराठ्यांच्या लक्षात आलं की हे राजकारणी कोणाचेच नाहीत. भाजपातल्या गोरगरीब मराठी म्हणायला लागले, ज्याला आपण मोठं केलं ते आमदार मंत्री यांचे लेकरं परदेशात शिकायला गेले आणि आमच्या लेकराच्या बाजूने तर बोलत बी नाही. भाजपातला सगळा गरीब मराठा आता तुटायला लागला. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीतला मराठा सामान्य आता तुटायला लागला सगळा. त्यांनी ओळखीला आता गोरगरीब मराठ्यांनी हे आपले नाही. यांना आता पक्षाला आणि पक्षाच्या नेत्याला बाप नाही म्हणायचं, आपल्या जातीला बाप म्हणायचं ना आपल्या लेकरासाठी लढायचं. चला कामं बंद करून मराठी ताकदीनं कामं बंद करून बाहेर पडले. सगळे ताकदीनं कामं बंद करून बाहेर पडले. शहरातला मराठा, ग्रामीण भागातला मराठा सगळे कामं फेकून दिले स्वतःच्या लेकरासाठी एकवटला. काय विराट रूप याला म्हणतात मर्द मराठी. काय काम केलंय बादरांनी. आरक्षण घेतल्याशिवाय आता आम्ही सोडीतच नाही. होऊ दे, काय व्हायचं ते होऊ दे, बघू. माझा संयम माझ्या समाजाचा सरकारनं चुकून देऊ नये, पण मराठ्यांना आरक्षण द्यावं. नसता परिणाम पक्ष संपवून बसाल आणि 288 उमेदवार बी गेले म्हणून समजा. धन्यवाद. शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला. या ठिकाणी JCBतून पुष्पवृष्टी करून जरांगे पाटील यांचं स्वागत जे आहे ते जल्लोषात करण्यात येत आहे. मोठ्या संख्येनं मराठा समाज बांधव जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहे. ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर शहरातील ही दृश्य आपण साम TVच्या माध्यमातून पाहू शकता. शहरातील क्रांती चौकापर्यंत ही रॅली जाणार आहे आणि त्या ठिकाणी या रॅलीचा जो समारोप होणार आहे यापेक्षाही गर्दी त्या ठिकाणी वाढणार आहे. ठिकठिकाणी स्वागत देखील जरांगे पाटील यांचं करण्यात येत आहे. सध्या आपण छत्रपती संभाजीनगर शहरातील चिकलठाणा परिसरात आहे. चिकलठाणा परिसरातली दृश्य बघू शकता. मोठ्या पद्धतीनं जंगी स्वागत या ठिकाणी जरांगे पाटील यांचं करण्यात येतं. स्वतः जरांगे पाटील जे आहे आता हात उंचावून समाज बांधवांना अभिवादन करताना या ठिकाणी आपण पाहतोय. साम TVच्या माध्यमातून ही दृश्य आपण पाहतोय. मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचा जो जनसागर आहे तो आज संभाजीनगरमध्ये एकवटलेला आहे. त्यानंतर आता या ठिकाणी ही रॅली जी आहे ती सिडको मार्गे, सेवनी मार्गे क्रांती चौक येथे दाखल होणार आहे. जरांगे पाटील यांनी सुद्धा साम TVशी बातचीत करताना दिलखुलास या ठिकाणी बातचीत साम TVशी केलेली आहे. आपण या ठिकाणी बघू शकता की मोठ्या प्रमाणात जी गर्दी आहे ती साम TVच्या माध्यमातून आपण ही पाहू शकता. शाळकरी विद्यार्थी असेल, लहान मुली असेल, युवक वर्ग असेल, सर्वच या ठिकाणी आज जरांगे पाटील यांच्या स्वागताला हजर झालेले आहे. मोठ्या संख्येनं JCBतून पुष्पवृष्टी जी आहे ती जरांगे पाटील यांच्यावरती जी केली जात आहे. पाटील, तुम्हाला शेवटचा प्रश्न आहे. आता आज डेडलाईन संपणार आहे. यानंतर तुमची भूमिका काय असणार? आज डेडलाईन संपणार आहे आणि तुमच्या यादीचा देखील समारोप होतोय. यानंतरची भूमिका काय असणार आहे? नाही, हे बघा, समाजाला माहिती आहे मी काय निर्णय घेतो हिताचा निलेश सही मी. हां, मला जवळ रेटते तवर रेटतो. मराठ्यांना माहिती आहे की हे आपलं पोरग दम धरून निर्णय घेता पण कार्यक्रमात लावतो. हां, त्याच्यामुळे आजचा दिवस रात्र त्यांची जेवणार निर्णय मी सोडणार नाही. मला माझा मराठा समाज मोठा करायचा, माझी जात मला मोठी करायची. त्यामुळं मला सगळं विचारपूर्वक करायला लागतं. या राज्यात किंग पॉवर माझ्या मराठ्यांचीच राहिली पाहिजे. हे माझं काम आहे. तर मागण्या मान्य झाल्यानंतर पुन्हा एकदा मराठ्यांचं अडकणार नाही, बघूयात ना, ठरवून. आणि सुद्धा माहिती मिळते की जरांगे पाटील यांनी सुद्धा लवकरच स्पष्ट करू, बघू आणि काय करायचं ते. परंतु आम्ही मंत्री शंभूराज देसाई यांच्यावरती विश्वास ठेवला आहे असं जरांगे पाटील यांनी साम TVशी बोलताना आताच सांगितलेलं आहे. आपण या ठिकाणी बघू शकता की मोठा जनसागर जो आहे तो आज छत्रपती संभाजीनगरात जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी आज एकवटलेला आहे. ही दृश्य आपण साम TVच्या माध्यमातून बघू शकता की जरांगे पाटील यांचं स्वागत जे आहे शहरातील ठिकठिकाणी करण्यात येत आहे.
जरांगे पाटील यांनी आता साम टीव्हीशी प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे। यानंतरची भूमिका जी आहे ती आपण ठरवू आणि सरकारशी अद्याप तरी आमचं काही बोलणं झालेलं नाहीये आणि सरकारचा सुद्धा आम्हाला याबाबत काही निरोप आला नसल्याचं जरांगे पाटील यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद इरफानसह मी रामनाथ ढाकणे, साम टीव्ही न्यूज, छत्रपती संभाजीनगर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।